समजलं नाही काय? पयाली होती तर तिकडे दूर पळून जाती. हा, चांगली एखादा वर्षी इकडे येतेच नाही. आता ही जवळच्या जवळ पळून गेली होती, शहरात राहून राहिली होती, पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला, भेटली. करा मग आता आमच्या पाचचे पैसे खर्च करा, नाही काय? कसे पैसे वाचून राहिले होते, कसे तर केले आता खर्च पैसे, नाही? घरी आणा, जुन्या पद्धतीने लग्न करा, सांस्कृतिक पद्धतीने करा, न असं करा न तसं करा, नाही? भले हुशार आहे तुम्ही. आई, कशी गोष्ट करता व तू? पयाली म्हणून बरं झाली, नसती पयाली हा. आणि तर तुला करायचं नसतं लागलं काय? बरं, माझ्या लव्ह मॅरेज केलं असतं मी. जर मला अरेंज मॅरेज, लव्ह विथ अरेंज मॅरेज करायचं असलं तरी तुला पैसे द्या नसते लागले काय? आ, काय करता? पैशाचं पुठ्ठलं बनवून काय सोबत नेशील काय तू? मरशील तवा हा. अव तुले काय हाय, माय तर पाटलीन बाईले तरी काय आहे, त्या सासूले माय इन बाईले काय हाय, काय सांगू तुले? 50-60 लाख रुपये त्याले महिन्याचे येते म्हणते. सांग बरं किती अमीर लोक आहेत हे. त्याले काय बाई 1 लाख ना 2 लाख ना 3 लाखही गेले तरी त्याले कोणत्या हाडाला चोट लागून राहिली? इथं बाई माझ्याजवळचे गेले तर मला अजून तिनका तिनका करून जमा करून ठेवा लागन कायसाठी? आता म्हातारी बाईन तर मला लागणार नाही काय? काय रे त्या भावासमोर मी हात फैलावतो मग? मायच पैसे माय कमी पडते अशी म्हणत होती, पण कायची माय गेली मार उभ्यानं आणि आली मार उभ्यानं वापस. जाऊ दे, मला नको सांगू ते. बस लग्न करून ते मायावाला चांगला. उद्या मीटिंग भरवते, त्या मीटिंग मध्ये काय काय तुले करायला लावते आणि काय काय नाही करायला लावत ते पाहिजे. जे ऐकून करणं होत ते करजो, जे नाही होत ते त्याला सांगजो. झालं का हो? काही असो बाई, जाऊ दे तिकडे, पैसे लागू लागले. पण तू ना बाई मस्त सोयरा पाहिला आणि मस्त पयाली तू. मस्त शुभ मुहूर्तावर पयाली. एवढं मस्त वाटून राहिलं म्हणे. त्या भाऊ म्हणे, आई म्हणे चांगल्या पोरासोबत पयाली माहिती म्हणे. पाटलीन बाईच्या घरची सून होणार आहे माहिती म्हणे, मोठी सून. पाय बरं पूर्ण व्यवहार तिच्या हातात राहील म्हणे पुढे चालून म्हणे. बापरे, आमच्या दोघा मालिकाला एवढी खुशी झाली व एवढी खुशी झाली तर जेवढे तुम्ही आजपर्यंत आम्हाला दर्द दिले ना ते सगळे खुशीत समावून ते सुखात आनंदात प्रविष्ट झाले. हो का व? म्या म्हटलं माय मी पयाली असेल तर मामाने भला आरोही ठोकला असेल म्हटलं. इथं जाऊन मार भांडत असेल म्हटलं बाई पाटलीन बाई सोबत. म्हटलं कायची माय, तू तर चांगली हट्टी कट्टी दिसून राहिली. 2 दिवस मी गावात होती का नव्हती तर बापा? हा, मी तुले नाही 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 असल्याशीच होती वाटते आहे ना? तुला असं वाटते का मी नसलीच पाहिजे असं वाटते तुले? अमाय नाही हो बापा, कशी गोष्ट करतं हा, कशी गोष्ट करतं म्हटलं. माय लढली हो मी एका दिवशी, रात्रभर लढली व झोपणे लागली मला. मग माय बीपी हाय झाला होता, शुगर हाय झाला होता. मग माहित आहे का तुले? एक रात्री मी डॉक्टर बोलावला होता, अर्ध्या रात्री कोणीच नव्हतं माय, त्या भाऊ नव्हता ना. मग गेली बाई डॉक्टर पाशी, सुया गोळ्या दिल्या तर मग बरं वाटलं. मग दुसऱ्या दिवशी माहित पडलं मला का पाटलाच्या पोरासोबत पळाली. मग जरासं दुःख झालं, म्हटलं मग जाऊ दे ना माय, नाहीतरी त्याच्यापेक्षा सुखी कोण आहे आजच्या जमान्यात. जाऊ दे म्हटलं, पहिले तर पहिले म्हटलं त्याच्यासोबत सुखीच राहीन म्हटलं. हा विचार केला बाई मी म्हटलं. हाव काय? बरं झालं ना मग. म्हणतो बाई वाटत नाही तुला शुगर न बीपी हाय झाला होता आणि 2 दिवसात चांगला झाला. बाई मी काय म्हणतो, आता मी लग्नाला पैसा लावून देतो त्या वाल्या, पण मग तू मला महिन्याचे 10,000, 5,000, 20,000, 50,000 असे देत जा ना. नाहीतर त्या सासरी किती पैसा आहे, एवढा पैसा दाटून कुठे ठेवणार आहे? त्याजवळ काही ना काही तर देणार त्या, म्हणजे आमचा जवळ होणारा. तर तू आम्हाला पुठ्ठळाच्या महिन्याच्या महिन्यात देत जाशील का व? पाय आई, लेकीचं सुख पाहायचं आहे का दुःख पाहायचं आहे? असे कामं केल्यानं माहित आहे काय हिपटपणा येत असते. हिपटपणा आले नजरीत वाईट ठरते पोरगी, आणि अशा शेणाने काय जिंदगाने बरबाद होते. फालतूच्या कामाच्या मागे नको लागू. हा, सुखायचे 2 पाय हात पाय दिले, हात पायानं कमाव ना खाय उजागरीनं. त्यानं दिले काय ना मी आणून दिले काय? म्हणजे भल्ली आहे व तू, म्हणजे तू सत्यानाश ना माय सत्यानाश, भल्ली हुशार आहे. अव तशी नाही म्हणून राहिली मी. दुखा सुखाल्याचं काम घेऊन पडलं आपल्याजवळ भेटत नाही का नाही? तर मग बा दुखा सुखाले देत जाय असं माय म्हणणं. बाकी काही म्हणणं नाही हो बापा. माई पोरगी सुखात असली बस त्याच्यातच माझा आनंद आहे. आनंदी आनंदकडे. दादा न वहिनी कुठे गेली? वहिनी दादा काही काही म्हणे नाही काय? नाही नाही, दादा गिदा काही नाही म्हणे. म्हटलंय असं वहिनीनं आपल्याला वहिनीचं काय करायला लागते, वहिनी फुलं घ्या आणि खालचे मालचे येथून घ्या. बस त्याच कामाची वहिनी आहे, बाकी कोण्या कामाची वहिनी नाही. वहिनी ढहिणी लावली कुठची? आपल्या परिवारात मी, तू आणि त्या भाऊ. ते कुठची कोण व लोकाची लेक बाय आले घरात ना, कोण तिचा सल्ला घेत बसते? तिने वाईटही म्हटलं आणि चांगलंही म्हटलं, तिच्या मर्जीने चालणार आहे का आपलं घर? हाव काय? आणि मी माझ्या सासरी गेली आणि त्याने जर माझ्यासोबत असं बर्ताव केला, असं ते त्याने माझ्यासोबत व्यवहार केला, मला असंच म्हणा लागेल मग नाही? जसं काही माहिती म्हणजे मी कचरा वैतीची जाऊन बसणार आहे, आणि जशी काही वहिनी आपल्या घरची सदस्यच नाही वय. काय माय आई, एक मुलगी 25-30 वर्षाचा संसार माहेरचा, नाही कम से कम 24-25 वर्षाचा तिचा संसार, तिचं जे बालपण असते, तिचे जे मोठी होते, तिचं जे सगळे लाड पुरवले जाते, त्या माहेराहून तिले एकदम परक्याच्या घरी जाऊन संसार चांगला सुव्यवस्थितपणे चालवावा लागतो. म्हणजे किती कठीणची गोष्ट आहे हा. मग तू सांगून राहिली आई का तुझ्यावरही ठेच बितली आहे, तू एक बाईच वय आणि तुझ्या तोंडून अशा गोष्टी शोभत नाही आहे. मग ते लग्न पडून करो की चाहे आई बाबाच्या मर्जीनं करो, पण सोडा आई बाबालाच लागते. बापा मोठी सांगून राहिली, आणि तुला जर एवढा माय बापाचा गम असता काय पहिली असते तू? पहिली तर माझ्याजवळ येऊन खद खद रडली काय तू? नाही रडली काय म्हटलं? मग मी काले रडू? माझ्या गावही हेच, सासरही हेच, 10 वेळा चक्र मारू शकतो मी. हा, त्यात त्यात कायचं दुःख आहे सांग?
सगळं खा प्याले बरोबर आहे, सगळ्या गोष्टीनं बरोबर आहे. दुःख तर होतेच. आता तर माझं लग्न होऊन राहिलं रीती रिवाजाप्रमाणे मला रडा तर लागणच ना. रडन मी. आता किती काही झालं तर जिथचं परमनंट राहील तिथचं अन सासरचं कसं नाही काय. आता माझ्या सासूने जर म्हटलं गावातल्या गावात ते माहेर आहे, मग 10 वेळा तू माहेर आलेच जाशील काय झालं, बसली का नाही शकून. मग काय बाई, त्याच्यापेक्षा आपण आपल्या हळदीतच राहायचं, रडाचं गिळाचं. बरोबर आहे, जाऊ दे बापा. हा हा ताई, हा हा, आम्हाला इथून भन काही नाही लागू दिली पयाली इथं. हा हा, मस्त 75,000चा आयफोन होता त्याजवळ. हा हा, आम्हाला सांगे मैत्रीणचा वय. आहा, 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 आहा. घर के पीछे ससुराल और ससुराल के पीछे मायका. आहा, आहा. भल्ला आहे हो, भल्ला चिडवून राहिले तुम्ही, भल्ला आहे हो बापा. आता काय करता माय, मग पास पाणी लागेल का, लग्नाचं वय झालं नव्हतं का मायावालं. अन कसं त्याचं प्रेम मायावर लय होतं. त्याचं प्रेम मायावर लय होतं. मी म्हटलं बाई कायले कोणाचं मन दुखवाव. मी ना त्याला जबरदस्ती काही केली नाही. मी त्याला सगळं सगळं पहिलेच सांगितलं होतं, माझ्या पहिले लग्न झालं आहे, असं आहे तसं आहे. त्याला सगळ्या गोष्टी शेअर केल्या. एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करूनही त्यांचं मन मायात अटकलं होतं. त्यांचं मन मायासाठी दुखत होतं आणि त्यांना मलाच करायचं होतं. तर मग त्यांच्यावर मी सुद्धा प्रेम केलं आणि जो माझ्यावर प्रेम करते मी त्याच्यासोबत लग्न केलं. मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत नाही. हो ताई, ते कसं आहे ना, आपण ज्याच्यावर प्रेम करतो किंवा जो आपल्यावर प्रेम करतो किंवा मग आपला आनंद कशात आहे याच्या व्यतिरिक्त जर आपण लग्न केलं तर ते कसं आपण त्यात खुश नाही राहू शकत, आनंदी नाही राहू शकत. ही गोष्ट वाईट नाहीये. पण कसं आहे ना, जर समजा आपल्याला त्याची पूर्णपणे ओळख असली की त्याची 100% गॅरंटी असली की तो आपल्याला, हा नाही तर नोकरीवर असला चालते, हातावर आणि पानावर खाणारा चालते, सकाळ संध्याकाळ एक टाइमचं जेवण नसलं तर चालते. हा, पण बिन शौकीन पाहिजे आणि कामाला जाणारा पाहिजे आणि आपल्याला जिंदगीभर पोचणारा पाहिजे. आणि किंवा मग आपणही काम करतो असं नाही की आपण काम करत नाही म्हणून. हा, मग म्हणतो ऐदी नाही पाहिजे. म्हणून नाही का सगळ्या गोष्टी पाहून तू सगळं काही बरोबर केलं. पैसे वगैरे आहेत त्यांच्याजवळ, मी तसं नाही म्हणताय. पण आपल्या खुशीसाठी म्हणजे दुसऱ्याच्या खुशीसाठी आपल्या खुशीला मारणं ही गोष्ट मुळीच चांगली नाहीये. पण जर कोणी म्हणत असेल त्यांना माहित असेल की हा दारोडा आहे, हा त्यांची गोष्ट ऐकणं सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आता कसं आहे ना, हा तुम्ही लग्न करा तुमच्या मनानं करा, पण मुलगा चांगला शोधा, बिनव्यसनी बस. बाकी कसं काहीच नाही हवं. हो, शेवटी आपल्यासाठी जे बनलेले असतात ते आपल्याला कुठे ना कुठे येऊन मिळतातच. हो ताई, अगदी बरोबर आहे ग ताई तुझं. हा, फक्त ताई तुझं एक तेच चुकलं की तू घरी सांगायला हवं होतं आणि त्यांनी सुद्धा घरी सांगायला हवं होतं. म्हणजे कसं हे पळाली पळाली शब्द हा मध्यात नसता आला. आता जे बिनफालतूचे लोक आहे, हा पळाली होती, घरच्याच्या मनानं नाही केलं यायनं, असं असं म्हणजे ते कसं असतं ना, प्रत्येकाचे विचार चांगले नसते, बाकी काही नाही ताई. हो ग पिंकी, तुझं बरोबर आहे. तुझं बरोबर आहे, पण मला असं वाटलं कदाचित माझी आई नाही जाऊ देणार मला. आणि कसं आहे ना, माझ्या आईला म्हणजे काही म्हणजे समजतच नाही तिला. ते काय करते काय नाही करत. तिने जर समजा मी जर तिला सांगितलं आणि तेच गोष्ट तिने जर कलावती कमलाजवळ जाऊन सांगितली आणि कलावती कमलाने तिच्याजवळ फालतू निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या, बस ते तेच पकडून बसते. मग तू जाऊच नको नसन तसं तिने तमाशा केला असता. म्हणून म्हटलं जाऊ दे, म्हटलं 10 दिवस आहे माझ्यासोबत बोलणार नाही, म्हटलं राग येईल, म्हटलं शेवटी 11व्या दिवशी सगळं काही ओके मध्ये होईल म्हटलं. पण तसं काही झालंच नाही. देवाच्या कृपेनं आमचं सगळं व्यवस्थितच झालं. चला, चांगली गोष्ट झाली ताई, आम्हाला खूप आनंद झाला. तुझ्या आनंदात आमचा आनंद आहे ताई. आणि आम्हाला माहित आहे ताई की तू तू तुझ्या सासरच्या लोकांचं अगदी मन जिंकशील. असा माझा तुझ्यावर विश्वास आहे की तू सासरच्या लोकांचं मन लवकर जिंकशील आणि तू लवकरच तुझं जे मान सन्मान आहे की बा आपण जी सून आणली ती अगदी चांगली आहे किंवा आपल्या मुलांना जी सून केली ती अगदी बरोबर आहे की काही वाईट नाही आहे, बस त्याच्याबद्दलचं काही डाऊट राहणार नाही ताई. आणि तुझं सगळं व्यवस्थित होईल ताई. हो ना कोमल? हो ताई. लग्न वगैरे कधी आहे ग ताई? लग्न वगैरे लवकरच राहील ग पिंकी. आता उद्या परवा मीटिंग भरवते आणि त्या मीटिंग मध्ये काय आहे ते डिस्कशन करते. ते डिस्कशन झाल्यावर मग तुला लगेच कळवते. हा हा, बरोबर आहे ना. बोलो बोलो, हम 2 दिन गाँव क्या चले गए, इस शहर में क्या क्या अनसुनी सुनी बातें हो गई, बताओ जरा. काय जसं फळफळ करतं महाराष्ट्रात राहतं ना, जिथे मातृभाषा आहे तेच बोल मराठी, समजलं काय? हो. अव मी काय म्हणत होती, बिचारे काय म्हणतो ते विसरली. हा, काय अनसुनी बात सांगू ना तुले. अव काय काय नाही घडलं हे विचार. काय काय नाही घडलं सांग ना. सांग ना मग, काय काय घडलं. काय विचित्र अचित्र घडलं असेल सांग ना आम्हाला. अव कलावती पयाली होती का नाही तुम्हाला सांगून, तर बस कलावतीने तिच्या सासूने स्वीकारलं आणि कलावतीचं पारंपरिक पद्धतीनं खूप मोठं असं लग्न होणार आहे म्हटलं. माय माय पण तिले पळून घेऊन गेला होता हेच तर लय होतं, पण आता लग्न सुद्धा आणि स्वीकारलं सुद्धा. काय माय काय व बापा, माय आज नशिबात काऊन असं आहे तर, काऊन मायाच नशिबात असं आहे व बापा.
म्हणजे आता कलावतीला नवरा चांगला भेटत. अव कमला विचार कर, आला टाइम तर आपल्याला तिच्या घरी भांडे घासायला, तिच्या वावरात कामाला जावं लागन. ते मस्त राजशाही मस्त थाट राहीन तिचा न, काय मालकीन राहीन, आपण नोकराणी राहू. आणि मग स्वीकारलंय तिले आणि चांगल्या पद्धतीने तिच्या अंगावर सोनं नाणं कपडे खूप महागडे महागडे. आता उद्या त्यांची मीटिंग होणार आहे, त्या मीटिंग मध्ये कोण काय करणार आहे ह्या गोष्टी होणार आहे. आणि त्याच्यानंतर तिचं चांगलं भव्य दिव्य सोहळ्यामध्ये लग्न, आणि भव्य दिव्य सोहळ्यामध्ये रिसेप्शन, मटणाची पार्टी, याची पार्टी, त्याची पार्टी, अव काय काय नाही, म्हणजे चांगलं पारंपरिक पद्धतीनं लग्न. काय सांगू तुले. एवढं तर माझ्या पोरीला नाही भेटलं. माय तिच्या आतोच्या घरी गेली तर तिच्या आतोनं काही नाही, माय कोर्ट मॅरेज केलं, 2-4 लोक इकडले तिकडले बोलावून साधी 1500ची साडी घेतली ना, माय उरकवून टाकलं. तसंच पाटलीन बैल कौन करायला लावलं बा, असं पैऊन जायचं लग्न तसंच करत असते. चल बरं काजल, आपण पाटलीन बैली म्हणू, काजल पाटलीन बैली म्हणू का, असं लग्न नसते करत, पैऊन गेल्यावर लग्न असं कोर्ट मॅरेजच करत असते बा. चलते काय आपण म्हणू पाटलीन बैले, पै म्हणाच लागते, चल खरंच चल म्हणाच लागते. तुम्ही म्हणून काहीच फायदा नाही आहे, सगळं काही ते व्यवस्थित झालं आहे. मीटिंग त्याची पहिलेच झाली आहे का आपण असं असं लग्न करू, फक्त कोण काय करणार आहे त्याची मीटिंग उद्या होणार आहे. आता तुम्ही तिथे जाण आणि खेळ मोडाल असं होणार नाही आहे ना, सगळं काही म्हणजे झालं आहे ओके मध्ये. आता तुमचं जाऊन तिथे काही फायदा होणार नाहीये. हाव काय, अव ह्या चबरेपणा, शायनेपणा तुया मायनस केला व ह्या शायनेपणा चबरेपणा. तू काय सांगून राहिली, ती माय गेली आहे, त्या मायकानी स्वतःच्या पोरीचं चांगलं नाही पाहत आणि दुसऱ्याच्या लेकराचं चांगलं करून देते. पायबर केलंच काही कलावतीचं चांगलं. आता त्या मायला सवयच पडली आहे ना बापा, सवय पडाले घरातले बाहेर ना बाहेरच्या घरात घ्यायची. मग नाही तर काय हो. देवा रामा रघुनंदना, काय माय माय नशिबात सुखाचे दिवस कवा येन व बापा, कवा येन माय नशिबात सुखाचे दिवस. कलावतीचं लग्न, लग्न झाल्यावर काय काय माय व बापा, लवकर लवकर. मला तर भल्ला विचार येऊन राहिला बापा, काय करावं ना काय नाही तर. माय नशिबात हा बेवडाच लिहिला होता. आपण म्हणतो बाई का आपल्या पुढे कोणाचं चांगलं नाही झालं पाहिजे, पण चांगल्या सोबत वाईटा सोबतच देव चांगलं करते ना. आपण एवढं साधं आहे, आपल्या मनात कपट नाही काही नाही, साधं भोळा आहे आपण, आणि आपलं कधीच चांगलं नाही होतं बापा. लिटरली तुम्ही साध्या भोळ्या आणि तुमच्या मनात कपट नाहीये. बोला महाराज, मस्त काम केलं ना तुम्ही. नाही मस्त काम केलं. काही तुम्हाला घरादारातले लोक नाही हाय आणि एकटाच आहे तू संट्या. त्या अंग मांग कोणी हाय नाही तुले म्हणणार बोलणार, धरली ना पयाली घेऊन तिले नाही. आई आता सगळं बरोबर झालं नाही, आता कशाला रागवतो. मला भीती वाटत होती आई की तू नाही म्हणशील, किंवा मग असं बरं नाही वाटत होतं आई ते. हे मला सांगू नको तू, भीती वाटत होती हे वाटत होती कोण आम्ही मेलो होतो काय, आम्ही मायबाप मेलो होतो काय म्हटलं, आमच्या कानावर एक शब्द नाही टाकला. झाला का तू लय मोठा झाला काय म्हटलं, दाढी मिशी फुटली तुले लग्नाच्या वयात झाला तर मायबापासाठी तरी लहानच असते म्हटलं. लय वय मोठा युवा जवळचा झाला तू, स्वतःचे सल्ले स्वतःचा जबाबदारी स्वतःच्या मताने घेता. लय मोठा झाला काय म्हटलं, तुला समजलं नाही का आईच्या कानावर टाकू दे बाबाच्या कानावर टाकू दे म्हणून स्वतःचा शायनेपणा केला मनाचा. आम्ही नाही म्हटलं असतं काय, नाही म्हटलं असतं काय, आम्ही विचार करून तुला हाव म्हटलं असतं, नाही म्हटलं असतं ते दूरची गोष्ट आहे ते. पण तू आमच्या कानावर टाकलं काय, स्वतःच्या मनाचा शायनेपणा कसा काय केला. लहानाचा मोठा झाला तर तू स्वतःच्या मनाचा शायनेपणा करून झाला काय, सांग बरं. तुला आम्ही पोचलं का तुला आम्हाला पोचलं, तुला आम्हाला जन्म दिला का आम्ही तुला जन्म दिला. आई जाऊ दे ना यार, आई चुकलं मायावालं, जाऊ दे ना यार आई, असं नको करू बरं. आई आई हे पाय मी कान पकडून, आई मला माफ कर, मी चुकीचं वागलो. त्यासाठी मला माफ कर. मी यानंतर असं काही तुझ्या सल्ल्याशिवाय किंवा तुझ्या आदेशाशिवाय किंवा तुझ्या सूचनाशिवाय मी कोणतेही गलत कामं करणार नाही. आता फर्स्ट टाइम म्हणजे एकदा मी गलत पाय टाकला, याच्यानंतर मी चुकीचा निर्णय कधी घेणार नाही आणि तुला विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आई मी क्षमस्वी आहे, मला क्षमा कर. हो, वगैरे गेलं तुला काय व्हायचं, क्षमा कर ना हे कर, आता दिसून राहिलं का तुले, म्हणजे पहिले काही विचार नाही आव नाही काही नाही. चालला गेला तिकडे पळून. बरं पयाला तर पयाला, कोणत्या लेकी बाईची जिंदगी चांगली आपल्या घरी आल्यावर तिचं नशीबच असते म्हणा. तिचं नशीब म्हणाव का ते आपल्या घराची सून होणार आहे, त्याच्यात काही वांदा नाही आहे. पोरगी दुसरपणी असो का पहिलपणी असो, आता काही त्याच्यात काही राहिलं नाही. पण माय म्हणणं हे होय का तुला विचारायला पाहिजे होतं. आता असं काय झालं असतं, पयाले 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 पुऱ्या गावात पुऱ्या परिवारात बोंब आहे, पयाला बापा लागला काही धब्बा पयाला होता आणि मग लग्न करून दिलं. शाळेने आव्हानाचं वाचरट तोंडाचं असा राग आलता मला तिथे येऊन 2-4 चापटा ठेवून द्या. आई लोकांचं काय करायला लागते, लोक 2 दिवस वाईट म्हणते, तिसऱ्या दिवशी चांगलं म्हणते. आई लोक कसे आहे, चांगला आहे टेबलवर हात ठेवते, वांगला आहे टेबलवर हात ठेवते. ते जाऊ दे ना आई, तू त्याचं काही टेन्शन नको घेऊ. मी सगळं काही सुरळीतपणे व्यवस्थितपणे म्हणजे एक चांगला आदर्श मुलगा बनण्याचा निर्णय घेतो आणि त्या नजरेत मी चांगलंच राहतो आई, मी वाईट नाही होत. तिथेही गेलो ना आई, मला सगळं म्हणतो यात होतं आई. काय सांगू तुला, मला आई बाबा सोडून जायचे नव्हते. माझ्या मनात तर हेच होते का कवा कवा जाऊन ते म्हणे पोलगी कलावती आई काय म्हणे म्हणत आपण पाहून घेऊ म्हणे, पण जाऊ म्हणे बेश्रमपणा घेऊ म्हणे, तेही म्हणे आई. पोरगी म्हणे असं म्हणे तसं म्हणे.
आणि काय घेऊन गेला होता तू? कायच्या भरोश्यावर जिंदगी जगला असतं तिकडे? नाही काय घेऊन गेला होता म्हटलं? काही नाही, त्या माझ्यासाठी केलेल्या 2 अंगठ्या घेऊन गेलो होतो आणि 15-30 हजार सोबत नेले होते. बाकी 10 एकर वावर तर माझ्या नावावर आहेच. हो हो बापा बापानं आयतं कमावून ठेवलाय. हाले चूक नाही आहे, कष्ट नाही करायला लागले, गरिबीने पा लागली म्हणून पयाला 30,000 आणि 2 अंगठ्या घेऊन काय हक जातो तरी त्याच्यावर? त्या नावाच्या केल्या म्हणून झाल्या का त्या वाल्या? काही माय बापाचा सल्ला घेणं काय त्यानं आपल्यासाठी एवढं सोन्या हिऱ्याचं करून ठेवलं, त्याचं काही मौल्यवान वस्तू करून ठेवली आपल्यासाठी, त्याचं काही महत्व आहे का नाही आहे म्हटलं? आजकालच्या लेकरेली मायबापाची काही कदरच नाहीये. 9 महिने 9 दिवस पोटात वागवून तुला लायण्याचं मोठं केलं खाऊ पिऊ घातलं म्हणजे आम्हाला काही त्रास नसून झाला काय? म्हणजे अरे काय आयतच भेटलं का? एवढी मोठी संपत्ती कमावली तर आम्हाला काही त्रास नसून झाला काय म्हटलं? आई चुकलं आई, क्षमा कर आई. आता अशी नको करू. चुकलं, चुकलं. तुझ्यासारखी आई या जगी कुणा गं नाही. तुझ्या विना गं आई मला मुळीच करमत नाही. बाबू तसं नाही आहे. अरे प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागते. अरे आपले आई बाबा कसे आहे काय आहे थोडासा विचार केला असता, विचार घेतला असता का बाबा अशानं असं आहे. नाही तिच्यावर मन आहे, मी तिच्यासोबत लग्न करतोच म्हणजे करतोच, नाही तर मी लग्न नाही करत. पण असा ठामपणे निर्णय तू आमच्या मताने घेतला असता तर आमच्याही जीवाला थोडंसं बरं वाटलं असतं. आता आम्हाला काय वाटलं तेव्हापासून का जाऊ दे बा, आपलं पोरगं पहिलं तर वायाच गेलं. आता म्हणजे ते म्हणजे बायकोच्या पुढे जाणार नाही किंवा मग तो त्याच्या मनानच करण. त्याला आपल्याला वागूशा वाटलं तर वागवण, नाही वागूशा वाटलं तर नाही वागवण. आता शेवटी माया म्हणाले असंच झालं ना बाबू. म्हणून कसं आहे ना, माय बाबाचं मन नाही दुखाव जीवनात. पहिले गुरु आई बाबा. देवाची पूजा करायच्या पहिले आई बाबाची पूजा करायची बेटा. आमच्या जमान्यात आम्ही तसंच करायचो. आई बाबाची पहिले पूजा नंतर देवाची पूजा. हो बाबा, चुकलं. मनापासून मी तुमची माफी मागतो. आणि आई-बाबा असं समजूच नका, की बा मी माझ्या मनानं काम करेन, तुम्हाला वागवण नाही किंवा मग असल्या प्रकारचे काही निगेटिव्ह विचार जे तुमच्या मनात आहे, ते सगळे विचार तुम्ही विसरून जा. मी जे काही करेन ते तुमच्यासाठी करेन आणि तुमच्याचसाठी जगणार आहे आणि तुम्हालाच घेऊन चालणार आहे. जरूर मला बायको जरी असली तरी सगळ्यात पहिला हक्क तुमचा माझ्यावर आहे. आम्ही असं नाही म्हणून राहिलो की तू बायकोले वैताग आण आम्हाला सुखात ठेव. दुसऱ्याची लेकबाई आणली तिलाही चांगलं हसी खुशीत ठेव, आनंदात ठेव. आम्हालाही हसी खुशीत ठेव, आनंदात ठेव. आमचं म्हणणं हे नाही का तिचा हेडसँड करून आम्हाला तू खुश ठेव. ना 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 काहून आपल्याला पोरगी असते आपण असं केलं असतं काय? आपल्याला नाही पटत ते. जसं आमच्या सोबत तसंच तिच्या सोबत. किंवा मग आमच्यापेक्षा जास्त प्रेम तिने दे. तिला असं वाटलं पाहिजे नाही बा आम्ही खूप खुश आहे. चालते आम्हाला. पण आमचा जो अधिकार आहे, आमचा जो हक्क आहे तो आम्ही गमावला नाही पाहिजे एवढीच आम्हाला खंत आहे. हो आई, खरंच माय नशीब म्हणाव, माय भाग्य म्हणाव. एवढी समजदार आई भेटली मले. खरंच माय नशीब भाग्य म्हणाव का इतकी मोठी संपत्ती असून ना तिला संपत्तीचा गर्व आहे ना काही. एखादी आई असती तर म्हटलं असतं तिनं, का बा ही दुसरपणी पोरगी आहे. आपल्याला ही पहिलपणी 10 पोरी भेटते. हो, हो. आई खरंच विचार चांगले आहे तुझी आई. आजच्या जमान्यात आई तू खरंच खूप चांगला विचार केला आणि ही ही जी आम्हाला आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे काही तुझा विचार नाही करून, काही तुला नाही विचारून तू जे आम्हाला हक्क दिला, तू जे आमच्यावर ममता दाखवली, त्याच्याबद्दल आई खरंच मी तुझा आभारी आहे. हे तुझं हे तुझ्या कष्ट मी जीवनभर नाही भुलन. काय माहित बापा. आता लग्नाची तयारी करायला लागल ना नाही? लग्नाची तयारी करायला लागल. पहिले होते उभ्यानं. उभ्यानं काय आणू मी कोणाची लेक बाई? तिच्याही मनात असनच ना. चांगलं लग्न झालं पाहिजे बा म्हणून. तिचं पहिले काही असो. चला आता कामाला लागा. हॅलो तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आशा करतो की तुम्ही सगळेजण आनंदात आणि ठीकच असाल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.